शिवसेनेच्या वतीने राजा शिवाजी चित्रपट नागरिकांना मोफत दाखविण्यात आले। गोंदिया येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नागरिकांसाठी राजा शिवाजी हा चित्रपट मोफत दाखविण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यपूर्ण जीवनाची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचावी तसेच त्यांच्या विचारांची माहिती सर्वसामान्यांना मिळावी या उद्देशाने या विशेष चित्रपट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून चित्रपटाचा आनंद घेतला। यावेळी शिवाजी महाराजांचे विचार समाजासाठी आजही प्रेरणादायी असल्याचे आयोजकांनी सांगितले। गोंदिया शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राजा शिवाजी चित्रपटाचे मोफत प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याची माहिती समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावी, विशेषतः तरुण पिढीला त्यांच्या इतिहासाची जाणीव व्हावी या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला। चित्रपट पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी उपस्थितांनी शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि स्वराज्याच्या विचारांना उजाळा देत अशा ऐतिहासिक चित्रपटांचे आयोजन समाजासाठी आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले। सर्वप्रथम जय महाराष्ट्र। जे मूवी मोठ्या बजेटाची बनलेली आहे, हा बजेट आमच्या देशासाठी, आमच्या राज्यासाठी आणि जे महाराष्ट्रामध्ये राहणारे जे लोक आहे त्यांच्यासाठी अनमोल आहे। भरपूर मोठा बजेट आहे। बजेट जे मोठ्या पैशांनी बनलेलं आहे, पण जे राजाच्या नावाने जे पिक्चर बनवली आहे ते राजे आमच्यासाठी अनमोल रत्न आहे। ते राजेच्या आम्ही पिक्चर जे आपण दाखवून आल्या लोकांना मोफत शिवसेना उभाटा गटच्या माध्यमाने, ते आमचं असं आहे की आम्ही यांच्या अगोदर आणखीन पिक्चर दाखवली आहे। आम्ही संभाजी महाराज, अमित शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजची आज आम्ही पिक्चर दाखवून राहिलो। आमचं असं आहे की जे लोकांना आपला जे इतिहास आहे, ज्या महापुरुषांनी, ज्या लोकांनी आमच्यासाठी आपलं जीवन त्याग दिलेला आहे, ज्या लोकांनी आमच्यासाठी आपलं बलिदान दिलेलं आहे आणि त्या महापुरुषाचा इतिहास आम्हाला घरी घरी लोक जवळ जायला पाहिजे आणि ते त्याच्या जे मार्गदर्शन आहे आम्हाला जे भेटलं पाहिजे। युवा पिढी आहे, महिला आहे, आमचे छत्रपती शिवाजी महाराजच्या महिलाच्या वर जे सन्मान होता त्या लोकांच्या जवळ जायला पाहिजे। की आज आमच्या राज्याच्या देशाच्या मूल्याची जी परिस्थिती आहे, जे 3 साल 3.5 सालची जे बच्ची राहतात त्याच्यासोबत दुष्कर्म होतात, ते राजे कसे होते, त्यांनी काय केलं, ते आमच्या आज अनमोल त्याचे जे वाक्य आहे, त्याची जीवनी आहे ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि जे पिक्चर आहे आज आमच्या 11 वाजता ते एकच शो होतं, पण लोकांच्या इतका प्रभाव आहे शिवाजी महाराजात ती आमच्या त्याच्या प्रती एक बोलण्याप्रमाणे भगवानसारखी जे प्रेरणा आहे जी दिली होती, त्याच्याबद्दल आमचे 2 शो 11 वाजताचे ते आता भरलेले आहे पूर्ण। आपण पाहिलं असतं। यांच्यानंतर आमच्या 2:30 वाजताचे आणखी 2 शो आहे ते आम्ही मोफत आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो, कारण की हा वर्ष हिंदू सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्ष आहे आणि जे आम्ही महाराज आहे, आणखी जे महापुरुष आहेत त्याचे सर्व पिक्चर आणि सर्व चरित्र आम्ही दाखवण्याचे प्रयत्न करणार। आम्ही आमचे संकल्प घेतलेले आहे की हा राज्य महापुरुषाचे आहे, ज्यांनी देशासाठी काही केले त्या लोकांचे आहे। यासाठी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गोंदिया शहर व युवासेना, शहरची बॉडी, महिला, अंधिकृत संघटन सर्व मिळून जरी हा पिक्चर दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि आपणच्या जे सहकार दिलं आहे, आमची विनंती आहे की सर्व मीडिया बंधूही आमच्यासोबत हा पिक्चर पहा आणि लोकांना जागवण्याचा प्रयत्न करा। जय हिंद, जय महाराष्ट्र म्हणत आहे आणि मोठ्या संख्येत लोकांची उपस्थिती आहे आणि शिवसेनेकडून हे मोफत दाखवण्यात येत आहे, काय सांगाल? निश्चितपणे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्रपट जर महाराष्ट्रामध्ये कुठेही लागत असेल तर ते सगळ्या महाराष्ट्रकरांनी ते चित्रपट बघणे खूप जास्त गरजेचं याकरिता आहेत की ते आमचे आराध्य देव आहेत आणि त्यांनीच आम्हाला हे स्वराज्य मिळवून दिलेलं आहे। त्यामुळे विशेष करून मी युवकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त आपण छत्रपती शिवाजी महाराजाची चित्रपट बघायची आणि महाराजाचा आदर्श आपल्यात घडून आणायचा प्रयत्न आम्ही सर्वांनी केले पाहिजे। आज पंकज भाऊ यादव हे आमचे वरिष्ठ मार्गदर्शक आहेत, वरिष्ठ नगरसेवक आहेत। स्वर्गीय गोविंदभाऊ शेंडेपासून तर आज माझ्यापर्यंत त्यांनी कामाची त्यांचे जो गोंदिया शहरात एक नाव आहे, निश्चितपणे आमच्यामध्ये तर ते आमच्या गोंदिया शहरातले जाणते राजे आहेत हे सांगण्यामध्ये मला कुठेही किंचित मात्र शंका नाही। आणि आज त्यांच्यामुळे ही चित्रपट आम्हाला बघायला मिळते
सगळ्या गोंदियाकरांनी ही चित्रपट अवश्य बघितले पाहिजे अशा मी त्यांना सर्वांना आवाहन करतो, विनंती करतो. पुन्हा सगळ्यांना जय महाराष्ट्र देतो की आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा कुठेतरी वारसा आज अख्ख्या महाराष्ट्रात आपण चालवतात. आणि पंकज भाऊला पण शुभेच्छा देतो की त्यांनी हे चित्रपट दाखवण्याचं काम केलं. निश्चितपणे बाळासाहेबांचे पण आदर्श ते समोर आम्हा सर्वांना दाखवतील. पुन्हा आपण सर्वांना जय महाराष्ट्र बोलतो, इथंच थांबतो. जय